माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दत्त जन्माची थोडी माहिती देणार आहे। दत्ताचा जन्म कसा झाला ते सांगणार आहे। तर महान पतिव्रता नारी कोण होती? तर अनुसया होती। अनुसया माता महान पतिव्रता होत्या, जे म्हणते त्यांना करता येत होतं। आणि अशा अत्रिनंदन असणारे अत्रि ऋषीची पत्नी होत्या आणि मग त्यांची कीर्ती अपाट पसरली तिकडं इकडं, अनुसया महान म्हणून। आणि मग नारद मुनी एके दिवशी गेले, स्वर्गाला गेले आणि सांगितले, तिने देव बसलेले होते आणि म्हणल्या, काय तुम्ही दिवे आहेत म्हणला, तुमच्यापेक्षा महान पृथ्वी स्थलावर अनुसया आहे म्हणल्या, एवढी श्रेष्ठ आहे, तिचं गुणगान गातेत मला सर्वजण असणारे, देवसुद्धा तिचे गुणगान गातेत, एवढी श्रेष्ठ असणारी अनुसया आहे, तुम्ही काय देवाच्या सोबत बसतात म्हणले। लक्ष्मीला राग आला, विष्णूची बायको असणारी लक्ष्मी, मी महान असणारी लक्ष्मी आहे आणि मला नारद मुनी असं म्हणले। कैलासाला गेले आणि महादेवाला सांगितले, पार्वतीला म्हणले, तुमच्यापेक्षा महान कोण आहे? तर अनुसया सती आहे म्हणले। तिथेही मग पार्वतीला राग आला। ब्रह्मलोकामध्ये गेले आणि सावित्रीला सांगितले की तुमच्यापेक्षा तर कोण श्रेष्ठ असेल? तर अनुसया असेल श्रेष्ठ म्हणले, आणि तुम्ही उगा गाजवता आम्ही श्रेष्ठ म्हणून। असं तिन्ही देवाला राग आला, तिन्ही देवी रुसून बसल्या। आता काय करायचं म्हणल्या, आपल्यापेक्षा महान अनुसया आणि ती पृथ्वी स्थलावर, आपण एवढ्या स्वर्गात राहतो, कैलासात राहतो आणि आपण श्रेष्ठ नाहोत आणि आपल्यापेक्षा श्रेष्ठ अनुसया नाही म्हणल्या। आता देव आले भोजनाला, भोजन नाही काय नाही, आपल्या शयन केल्या, सांगितल्या तुम्ही जावा आणून तिन्ही देवाने जायचं, अनुसयाचं सत्व घ्यायचं आणि परत यायचं। सत्व अनुसयाचं घेतल्याशिवाय भोजन देणार नाही, काय देणार नाही म्हटलं तुम्हाला। तिघी देवी रुसून बसली। आता कोडं पडलं देवाला, आता काय करावं म्हणले, ही घटना अवचित घडली तर त्या ठिकाणी, आता ही अवघड आहे म्हणले। आता मग विचार केला तिने, ब्रह्म विष्णू महेशाने, म्हणजे आता आपल्याला तर गेल्याशिवाय भाग नाही, ही नारद मुनीनं कळ लावली म्हणजे सगळ्यात श्रेष्ठ आहेत म्हणून। मग आता काय करावं, कोडं पडले आणि मग आल्यानंतर गंगा मैला आले, गंगेच्या ठिकाणी आले, स्नान केलं। आता कसं सत्व घ्यायचं तिचं म्हणले, मग आता लई महान पतिव्रत आहे तिनं, ह्या तर दिवे आपल्या रुसल्यात, आता ह्यांची बी समजूत काढल्याशिवाय भाग नाही म्हणून मग गंगा मैला आली, स्नान केले गंगेवर आणि मग तिथल्या गारगुट्या गोळा केल्या, गारगुट्या असणाऱ्या आपल्या पितांबरामध्ये बांधल्या आणि निघाले। ब्रह्म विष्णू महेश आले, आलक निरंजन ठोकलं, अनुसयेच्या आश्रमामध्ये आले, अत्रि ऋषीच्या आश्रमामध्ये आले। अनुसयाला मग दान मागितलं, अनुसयाला सांगितलं आम्ही भोजन पाहिजे, आम्हाला आम्ही भोजनासाठी आलेलो आहोत म्हणले, आणि गोसाईचं रूप धारण केलं आणि मग आश्रमामध्ये आल्यानंतर सांगितलं की आम्हाला म्हणले भोजन दे म्हणले। आता कसं तर आमच्या मनावर तृप्त भोजन आम्हाला पाहिजे म्हणले। आणि मग अनुसयानं म्हणली ठीक आहे म्हणली, मी देते तुम्हाला भोजन म्हणली। म्हटल्यानंतर सांगितलं, हातात ती गारगुट्या दिल्या, योग्याचा भात शिजव म्हणल्या। आता कसं शिजवायचा तिचा भात, आणि मग सांगितलं की आम्हाला जाताना साडी पेरायच्या आणि येताना काढायच्या म्हणून, त्याला उकळ मुसळ लावायचं नाही, असे तांदूळ करायचे आणि त्याचा भात आम्हाला करून द्यायचा आणि ही गारगुट्याचा भात तयार करायचा म्हणून सांगितल्यानंतर मग कोडं फुलाने नग्न अवस्थेमध्ये आम्हाला भोजन दे म्हणल्यानंतर अनुसयाला थोडं वाईट वाटलं आणि अनुसया मग पळत कुठे गेल्या तर अत्रि ऋषीकडे गेल्या। अत्रि ऋषी समाधानी असणारे होते, शूर होते, पराक्रमी होते, पुन्हा ज्ञान होतं त्यांना, ज्ञानज्योती असणारे होते, इतकं ज्ञान होतं त्यांना की सर्व त्यांनी जाणत होते। आणि त्याने अंतर्ज्ञान पाहिलं तर ब्रह्म विष्णू महेश आलेत, तीन देव आपल्या दरवाजामध्ये आलेत आणि त्याने सांगितलं, अनुसये तू एवढं का घाबरलीस? एवढं घाबरायचं तुझं कारणच नाही। अगं ज्यांनी आपल्याला निर्माण केलं आणि त्याच्या पुढे आपल्याला न व्हायची काहीच गरज नाही, आणि तू का हे करायलीस? ते करू शकतेस तू, आणि मी तुला काय करतो, ही जलमंत्रून देतो, ही जलमंत्रून घे आणि त्यांच्या अंगावर टाक म्हणले। ठीक आहे म्हणली, तुम्ही थोडं बसावं। मग घेऊन आली आणि दर्शन घेतलं तिनं, आपल्या पतीचं प्रदक्षिणा घातली, नमस्कार केला आणि निघाली। मग आली आपल्या घरी, आल्यानंतर त्यांना सांगितलं बसा तुम्ही, मी स्वयंपाक तयार करते मातेनं। अनुसया मातेनं लगेच असणारं सूर्याला सांगितलं, जी गारगुट्या शिजायला टाकल्या आणि दुप्पट तापा म्हणली, तुम्ही तुमच्या कडा आहेत तेवढा पसरा म्हणल्याबरोबर काय झालं तर गारगुटीचा तिथं भात झाला
आणि मग जाताना साडी पेरल्या आणि येताना साडी काढल्या लगेच. साडी पण अशा आल्या आणि भात. तर मग 360 चिमण्याला आव्हान दिलं आणि चिमण्या आल्या आणि आल्यानंतर लगेच पटपट पटपट तिने असणारे काय केल्या तर तांदूळ काढल्या, सोलल्या साडीचं. आणि मग एका चिमणीनं काय केलं तर एकच चिमणीनं 2-3 असणारे तांदूळ आपल्या घरी पिल्ली आहे इथं म्हणून ती चुंचीमध्ये घेऊन गेली. गेल्यानंतर देवाने सांगितलं उष्टा भात आम्ही खाऊ शकत नाही. पुन्हा अनुसया मातेनं चिमण्याला बोलवलं, शासन दिलं की तुम्ही असं का केलात ग? तर म्हणली माझी पिल्ले घरी होती म्हणून मी 3 असणारे तांदूळ घेऊन गेले म्हणून सांगितली चिमणीनं. मग चिमणीला शासन केलं मातेनं आणि त्यांनी प्रतिवर फिरत होत्या, तुम्ही आकाशामध्ये उंच उडचाल असं म्हणून सांगितलं. आणि मग त्याचा भात तयार केला आणि मग ती पाणी अंगावर शिंपडल्याबरोबर ही 3 बाळं झाले, ब्रह्म विष्णू महेश. आणि झाल्यानंतर 3 बाळं आणि मग आपलं नग्न अवस्थेत आज्ञा होती तर ते काढल्याबरोबर प्रकाश पडला मातेचा आणि लहान बाळ झाले. आणि अनुसयेनं मांडीवर घेतले 3 बाळांनी त्यांना भोजन दिलं आणि 3 पाळणे बांधले आणि ब्रह्म विष्णू महेश त्या ठिकाणी झोपू लागली. आणि तिथंच ब्रह्म विष्णू महेश राहिले. आता परत कुठं जाते, बायका घरी वाट बघत्यात, वाट आता येते अनुसयाचं सत्व घेऊन, कशी अनुसया बघण्यासाठी पुन्हा येतील. 1 महिना गेला, 2 महिने गेले, 6 महिने गेले, बाळ काय तिथंच मोठी होऊ लागली, राहू लागली. अनुसया लालन पालन करू लागली, सांभाळू लागली. आणि मग त्या ठिकाणी विचार करून नारद मुनीकडे गेले. नारद मुनीने सांगितलं तुमचे बाळ बघा तिथं अनुसयाच्या पाळण्यात पडलेत, आता कसं आणता होती तुम्ही? असं म्हणल्यानंतर तिघी जणींनी विचार केल्या आणि तिघी निघाल्या. मग पुन्हा निघाल्यानंतर आश्रमामध्ये आल्या. काय सगळे काटे त्या टायमाला अरण्यामध्ये सगळ्या साड्या फाटल्या, अशा अरण्यात रस्ता काढत काढत अनुसयाच्यात आल्या. मग अनुसयानं स्वागत केलं त्यांचं, बसवलं त्यांना आणि मग म्हणले आमचं चुकलं अनुसया माता, तुम्ही आमचे पती आम्हाला परत द्या, आमचे पती आम्हाला परत द्या म्हणजे विनवणी करू लागल्या. मग अनुसयानं सांगितलं ओळखून घ्या, तुमचे पाळण्यामध्ये आहेत पती, मी कशाला नको म्हणू तुमच्या पतीला घेऊन जायला. त्यावेळेस कुठले ओळखू येते, तिने सारखेच आणि ओळखूच यायला तयार नाही तर. आणि मग सांगितलं अनुसया मातेनं, नाही शरण आल्या अनुसया मातेला, माते आम्ही ओळखू शकत नाही तुझ्या पतीला, आमच्या पतीला, आणि तूच पती आमची ओळखून दे. म्हणल्यानंतर कसं ओळखलं तर मातेनं कृष्ण भगवंताचं चक्क ही होतं छातीवर, भृगु ऋषीची पावलं उमटलेली होती ते ओळखलं आणि विष्णू असणारी उचलली आणि लक्ष्मीला दिली. आणि विष प्राशन केल्यामुळं महादेवाला कंठ निळा झालेला होता तो उचलला आणि कुणाला दिला तर पार्वतीला दिला आणि पुन्हा ब्रह्मदेव असणारे सावित्रीला दिले. आणि मग तिने देवाने तिचा अवतार बदलला, अनुसयाला आशीर्वाद दिला. आणि त्यावेळेस अनुसया म्हणती माझा पाळणा रिकामा राहिला, तुम्ही 3 बाळं घेऊन चाललो, 3 बाळं देवा तुम्ही गेल्यानंतर हा माझा पाळणा सुना आहे, मग मी काय करू? म्हटल्यानंतर तिनं देवाने मग मंत्र दिला, हातावर पाणी टाकलं अनुसया मातेच्या आणि अनुसया मातेच्या हातामध्ये फोड आला आणि मग ती दळण काढण म्हणण करते वेळेस फुटला आणि त्यातून दत्त निर्माण झाले. आणि मग तेच असणारे आपण उद्याच्याला जन्मदत्ताचा करतो, दत्त पौर्णिमा म्हणून साजरी करतो. हेच दत्त प्रभू अनुसया मातेच्या पोटी जन्मले, अत्री ऋषी नंदन म्हणून प्रसिद्ध झाले आणि ब्रह्म विष्णू महेशाचे 3 असणारे अवतार म्हणून 3 त्रिमुखी असणारे हिने जन्म घेतला. आणि हिच्या अगोदर अनुसयाला एक ध्रुव ऋषी म्हणून झालेले आहेत आणि चंद्र असणारा हा कोण आहे तर अनुसया मातेचाच पुत्र आहे. अशी अनुसया मातेला 3 पुत्र निर्माण झाले. इतकी महान असणारी ही अनुसया माता होती. ही कथा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे.